ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. गोलंदाजी मार्गवरती रोहन सज्ज होतोय. पहिला बॉल रॅटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुलटॉस होता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न पोहोचतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. विवेक गायकवाडला परतावा लागेल माघारी. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरवत असताना अकाउंट देखील खोलू शकला नाहीये. लगेच त्यानं मैदान सोडलंय. फलंदाज बाद. विवेक गायकवाडला पहिल्या बॉलवरती मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. डायरेक्ट हिट केला होता रोहन कांबळे. याच खेळासाठी त्याला जाणला जातो आणि आता मैदानाच्या आतमध्ये जणू काही सापळा रचला होता आणि त्या सापळामध्ये अडकवण्याचं काम केलंय विवेक गायकवाडला. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सल्लागार वागणी आणि उपाध्यक्ष साहेब आमचे संतोषजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. सातत्याने ज्यांच्या माध्यमातून मग सर्व खेळाडूंना सर्व टीमला शिस्ती लावण्याचं काम ते करत असतात आणि ते देखील आता मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आमचे सर नरेंद्र मेंगल सर देखील आहेत. पीटीचे चांगले कोच आहेत, शिक्षक आहेत. त्यांचंही आम्ही कौतुक करू कारण पहिला सामना त्यांनी देखील भरपूर चांगल्यारीत्या जिंकला. ऑन साईडला खेळलाय. पहिला बॉल फेस करतोय बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेच्या बॅटमधून. बॉल चाललाय वाईट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका सिक्सर. करण धुळेच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. षटकार त्याने वसूल केला. धाव फलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. 6 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती विवेक गायकवाड जरी बाद झाले तरी देखील काय फरक पडतोय कारण टायगर अभी जिंदा आहे आणि त्याच्या बॅटमधून पहिला सिक्सर. फुलटॉस होता. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मिड विकेटला खेळाडू जज करतात. 3 खेळाडू धावत बस पोहोचले. जरूर जेल घेण्याचा प्रयत्न फसला. ऋतिक म्हात्रे भरपूर वेगाने पोहोचले परंतु इथे 3 तिघाडा आणि काम बिघाडा असंच म्हणावं लागेल कारण चेंडू झाला जमिनीला दान आणि झेल कोणाला सोडलाय तर बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेला तुम्ही पाहताय. दुसऱ्याच बॉलवरती त्याची विकेट संपादित केली होती रोहन कांबळेने परंतु इथे कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे देखील मिळतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. याची किंमत मोजावी लागेल. करण धुळे चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना रोहन कांबळेला आपण पाहिलं चांगली गोलंदाजी त्यांनी केली. एक बॉलवरती सिक्सर जरूर आला तर लगेच दुसऱ्याच बॉलवरती पलटवार केला होता परंतु कॅच ड्रॉप. सबमरीन डिलिव्हरी विकेट अगदी एस्टेच्या लगत बॉल मात्र चालला एस्टेच्या मागे. धनराज म्हात्रेच्या हातामध्ये यावेळेस मात्र पाहू शकता पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती होती आहे. 1 तेरी तो 1 मेरी हे समीकरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कारण दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला तर एका बाजूला रोहन कांबळे रफ्तार का सौदागर म्हणून त्याला म्हटलं जातं तर दुसऱ्या बाजूला करण धुळे. यावेळेस देखील ब्रेक करण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा खेचायचा होता ऑन साईडला परंतु बॉल आला. यावेळेस मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये धाव इथे मिळते ते सिंगल आणि सिंगलच्या स्वरूपात धावफलक आता पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. माहिती पडलं कुणालजी म्हात्रे साहेबांना नवीन वडवलीची मॅच सुरू झाली. लगेच त्यांचं देखील शुभागमन झालं. मनपूर्वक स्वागत. आता असते असते पुन्हा नवीन वडवली गाव या मैदानावरती जमा होईल कारण सामना मैदानाच्या मध्ये घरच्या मैदानावरती घरचा संघ खेळतोय आणि त्यामुळेच काय आता मैदानाचा कानाकोपरा माहिती आहे टीम नवीन वडवली संघाला परंतु घरच्या मैदानावरती कशा प्रकारे खातेदारी करते टीम जोविरी संघाची टीम नवीन वडवली. अडवा बाट खेचायचं होतं. बॅटच्या टोळीने चेंडू स्पर्श झाला. हलकीशी कडा घेतली त्यानंतर बॉल घरंगळत राहिला गौतामध्ये आणि पुन्हा एकदा इथे मात्र एक सिंगल मिळते. गौताचा गालीच्या पसरलाय. अगदी हिरवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती जरी एक षटकार आला दुसऱ्या बॉलवरती तर देखील पूर्णपणे कमबॅक केलं रोहन कांबळेनं आणि धावफलक आतापर्यंत 10 धावा. 4 षटकांची ही देखील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापुरातील 2 मोठे संघ एकामेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना 2 ताकदवर टीम एकामेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना आतापर्यंत चांगला क्रिकेट दोन्ही संघांनी खेळला. करण धुळेचं एक सिक्सर आपण पाहायला जरूर परंतु एक जीवनदान करण धुळेला मिळालंय. जसं तुषार सर जीवनदान मिळालं ना तसं पुन्हा एकदा करण धुळेने ट्राय केलं नाहीये कारण त्याला माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे आणि त्यामुळेच ही काय 4 षटक जर तो मैदानावरती उभा राहिला
ना त्याला माहिती एक चांगली टोटल उभी राहू शकतो आणि त्याच अनुषंगाने आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होत असताना, परंतु दुसऱ्या बाजूला नवीन बडबडी संघ देखील कमी नाहीये, कारण याच मैदानावरती ते रोज सराव करतात. मैदानाची भौगोलिक परिस्थिती काय आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्यामुळे पूर्णपणे आता पहिल्या षटकामध्ये कमबॅक केले रोहन कांबळेनं. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्कवरती यश. यशचा पहिला बॉल हा ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळला, स्क्वेअर एकला खेळाडू उपस्थित, एक चक्के सिंगल मिळते. सिंगल पेक्षा जास्त काही नसणारा सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 11 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली आहे. मैदानावरती जोबेली संघ खेळतोय. टीम चेअरमन ढवलेपाडा संघाचा खेळाडू गणेश जाधव देखील मॅचचा आनंद घेतोय, त्याचा देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. एक चांगला गोलंदाज कालपासून नक्कीच त्यानं देखील हजेरी लावली आहे मैदानावरती या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. वेलकम, स्वागत आहे तुमचं देखील. यश लावून विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न होता, शरीरावरती चेंडू आदळतोय. अजय दुळेला स्ट्राईक हवी आहे, धाव घेण्याचा प्रयत्न तो करतोय, परंतु इथे पूर्णपणे डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक आतापर्यंत तुम्ही पाहता 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत राहुल म्हात्रे जोडले गेलेत. बरोबर टीमचे ते देखील एक चांगले खेळाडू आहेत. यश सज्ज होते राऊंड द विकेटनं. स्टॅकिंग केल्यावरती करण धुळे. राऊंड द विकेट. हा ट्रॅकर होता, कसा सोडेल करण धुळे. मिड विकेटला फेकलाय, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण धुळेचा आणखीन एक वार षटकार. हा षटकार आलाय. धावफलक भरपूर वेगाने आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 17 धावा. काल देखील श्री गणेश जोबेलीपाडा संघ याच मैदानावरती खेळला. 2 सामने त्यांनी जिंकले होते. यंगस्टर खेळाडू भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी खेळला. कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं होतं. खरं तर चेतन राणेची गोलंदाजी भरपूर चांगली आम्ही पाहिली होती. त्याच्या साथीने आपण पाहिलं होतं अभय चौधरी, योगेश बोराडे चांगले चांगले खेळाडू काल देखील यंगस्टरच्या भूमिकेत. आणि आज देखील या मैदानावरती एक मोठा संघ खेळतोय. जयरमा जोबेली विरोधात नवीन बडबली. लाईन चेक करावी लागेल. यावेळेस तुम्ही पाहताय पंचाकडे आशाभूत नजरेला पाहिलं होतं करण धुळेनं की हा चेंडू वाईट असावा, परंतु पंच सहमत नाहीयेत. डॉटबॉलची समाप्ती होत असताना पूर्णपणे षटकार आल्यानंतर आता कमबॅक करतो यश, कारण त्याला देखील माहिती आहे कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे आणि त्याच अनुषंगाने आता गोलंदाजी होती आहे. डॉटबॉलची समाप्ती होत असताना यावेळेस देखील पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. मागील बॉलची कार्बन कॉपी, हा प्रकार बॉल त्याला मात्र पुन्हा एकदा फेकून दिलाय ऑन साईडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मी आधीच म्हटलं होतं करण धुळेचे झेल सोडलाय याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल आणि तेच चित्र सध्याच्या घडीला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खोदून काढलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला बॉल चालला इथे मात्र मिडॉनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचलाय वाराच्या वेगानं. पुन्हा एकदा रोहन आणि त्याच्या साथीने ऋतिक पोहोचतोय, परंतु धाव मिळेल ती फक्त सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 24 धावा. षटक क्रमांक दुसरे देखील आता समाप्त झाले. 2 षटकाच्या अंती 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या अंती 10 होत्या. या षटकामध्ये 14 धावा खर्च केला यशनं. षटक क्रमांक तिसरं, कोणता गोलंदाज येईल, कोणत्या गोलाच्या खांद्यावरती ही जबाबदारी देण्यात येईल, हे सारे प्रश्न आता वडवलीकरांना पडले जरूर, परंतु मैदानाच्या आतमध्ये मास्टर माइंड खेळाडू धनराज म्हात्रे आता कोणत्या खेळाडूवरती विश्वास दाखवतोय ते देखील पाहायचंय. 12 चेंडूचा खेळ संपन्न. 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि षटक क्रमांक तिसरे घेऊन आता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती रोहित. डावखोराचा एक चांगला गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. रोहितला तुम्ही पाहताय टॉस जसा जिंकला धनराज म्हात्रेने क्षणाचाही विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि आता इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी जोबेली संघाला. आतापर्यंत चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. करण धुळे स्ट्रायकिंग वरती सज्ज होतोय. रोहित षटक क्रमांक तिसरे घेऊन सज्ज होतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वांगणी संचालक आमचे महेंद्रजी धुळे त्यांचंही शुभागमन झालंय. वेलकम, हार्दिक मनपूर्वक स्वागत. लाईन चेक करावे लागेल. पंच आमच्याकडे वेळेत एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धावा धावफलकावरती ऍड करण्यात येईल आणि एका धावेच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. आतापर्यंत 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कालपासून आमच्या सोबत
योगीजी मात्रे देखील जोडले गेले, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. अजून एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, गॅप मोठा नाही, धाबांचा तोटा, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. आधीच्या दोन बॉलवरती आपण पाहिलं असेल तर एक मिड विकेटला तर एक लॉंग ऑनला ठोकला होता, परंतु आता एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय आणि धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 31 31 धाबा. पुन्हा एकदा घेतला ऑन साईडला, यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये, लॉंग ऑनला रोहन पोहोचले, एक सिंगल इथे मिळतीये, सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये लगेच एकवटला देखील गेल्यात. कलेक्शन थोडंसं खराब राहिलं, थोडं देखील खरं तर थोडासा वाईडच झाला होता, त्यामुळे लगेच 2 धाबा इथे मात्र एकवटल्या गेल्या. आणि याच खेळासाठी तर करण धुळे जाणला जातो, कारण जसं त्याला समजलं चेंडू निसटला, लगेच दुसरी धाव त्याने एकवटली आणि आता या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 33 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ऑन साइडला खेळलाय, मिड विकेटला स्ट्राईक चेंज झाली, त्यानंतर हा सिक्सर आलाय आणि आता धावफलक भरपूर 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 वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 39 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रोहित यॉर्कर चेंडू होता, सन्मान दिला करण धुळेने, एक सिंगल इथे देखील मिळणार, सिंगल पेक्षा जास्त काही नसणार आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. 40 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 to go, 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. स्टॅकिंग वरती अजय धोळे आता सज्ज होतो. गोरदास रोहित या वेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु सिंगल येथे मिळतीये. खरं ना धुळेला तुम्ही पाहताय मध्याच्या मध्ये खेळत असताना किती वेग होता खरं तर धावत असताना, कारण स्टॉप करण्यासाठी स्वतः पूर्णपणे लॉंग स्टॉप एंड पर्यंत पोहोचले, परंतु धाव मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकतोय. 41 माहिती आहे करंडा चांगली धावसंख्या उभारे लागेल, कारण दुसऱ्या डावामध्ये धनराज म्हात्रे सारखा एक चांगला खेळाडू आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, तो धावा केव्हाही चेस करू शकतो. राजेश म्हात्रे सारखा एक चांगला मोठा खेळाडू आहे, त्यामुळे चांगली टोटल आता लगवावी लागेल. याच अनुषंगाने फलंदाजी होती आहे. टॉस होता, कसा सोडेल, मेजबानी होती, दोन्ही हाताने स्वीकारली. गेंदबाजी स्लॉट में उसे पार किया, पार्किंग प्लॉट में बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. 47 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 देखील आता समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अंती 10, दुसऱ्या षटकाच्या अंती 14 आणि या षटकाच्या अंती आतापर्यंत 27 धाबा 23 धाबा माफी असावी खर्च केला रोहितच्या माध्यमातून. सेवन 47 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक भरपूर वेगाने आता पुढे सरकत असताना खुशखबर येणाऱ्या काही दिवसांमध्ये गोविंदा चषक 2024 पर्व एक मोठी स्पर्धा करंदुळेच्या माध्यमातून करंदुळे घेऊन आलेत. खरं तर रोख रक्कम 30,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला नक्कीच त्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000, तृतीय क्रमांकाचं 7,000 असं पारितोषिक असणार आहे. 22, 23 आणि 24 ऑगस्ट या रोजी नक्कीच ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. इच्छुक संघांना नक्कीच नोंद घ्यायची असेल तर करंदुळेशी तुम्ही संपर्क साधू शकता. षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाज साहिल येतोय गोलंदाजी बार्कवरती. स्टॅकिंग वरती अजय, पहिला बॉल साहिलचं देखील केले, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसला, एक्स्ट्रा कव्हरला 2 खेळाडू पोहोचतात. पुन्हा एकदा रोहित पोहोचला आणि रोहितने पुन्हा एकदा जेल सोडलाय.
दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. आज वडवली संघाला झाले तरी काय, घरच्या मैदानावरती खेळतोय, भौगोलिक परिस्थिती माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगले क्षेत्ररक्षण व्हायला हवं. परंतु आतापर्यंत 2 झेल त्यांनी ड्रॉप केलेत. धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 55 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 to go. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. साहिल राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका, जसा झेल सोडला मगाशी देखील सिक्सर आला आणि आता देखील झेल सोडल्यानंतर पुन्हा एकदा हा जखमी भाग आता मध्ये डरकाळी फोडतोय आणि त्याच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धाबा धावफलकावरती जोडले गेले. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय स्टॅकिंग वरती. केडी अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलला मात्र फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार. सुदुसष्ट धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. म्हणतो शेवटचा बॉल. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. करंधुळे 2 झेल सोडल्यानंतर आतापर्यंत काप बॅटिंग केली आहे. जर खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाही. कडक बॅटिंग मदरच्या आतमध्ये होत असताना करंधुळे एकदा करंधुळेसाठी जोडलं टाळा बॅट दाखवायचे, कारण 54 धावा करंधुळेच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. 14 चेंडू आणि 54 धाबा करंधुळेच्या बॅटमधून आपण पाहिलेत. आजचा दिवस त्याने गाजवलाय. नऊ षटकार करंधुळेच्या बॅटमधून आपण पाहिलेत. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 74 धावाचं टार्गेट असणार आहे या मॅच मध्ये. सुस्वागतम. या दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आमचे खजिनदार सचिनचे दलाल साहेब यांचे इथे मात्र शुभागमते. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सचिनदादा दलाल साहेब यात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल आहात. आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत. माफी यासाठी चुकीची दुरुस्ती आम्ही करतोय. 18 चेंडू आणि 62 धावा करंधुळेने नोंदवल्या. त्यामध्ये 9 षटकार आणि सिंगल आणि दुहेरी धावा.
चला सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. अंपायर ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. मॅचला सुरुवात 74 धावांचं लक्ष उराशी बाळगून सामी जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला धनराज म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला यश. गोरदास केडीचा पहिला बॉल फुलटॉस होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बॉल चालला इथे मात्र स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान महेंद्र धुळे उपस्थित होते. बॉलला उत्तम फेक करतील. एक चिकी सिंगल इथे माहिती आहे आणि सिंगलच्या साथीने स्वतःजवळ संघाचं अकाउंट ओपन केलंय धनराज म्हात्रेच्या माध्यमातून. 24 चेंडूचा खेळ शिल्लक होता. 74ची गरज होती. आता 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 73 धावा इथून मात्र चेस करायचे आहेत. याच अनुषंगाने दोन्ही बॅटर आता दाखल झालेत. मागील वर्षीचा इतिहास आहे. धनराज म्हात्रेने याच मैदानावरती 100 धावा देखील नोंदवल्या होत्या. फुलटॉस होता. कसा सोडेल घरच्या मैदानावरती. इथे मात्र बॅट्समन यशच्या बॅटमधून बॉल चाललाय. डिबॅकर स्कोर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. मी आधीच म्हटलं होतं याच मैदानावरती 100 धावा देखील चेस केले होते धनराज म्हात्रेनं मागील वर्षी. तर या वर्षी देखील आता 74 नोंदवायचे आहेत. अशा प्रकारची तो बॅटिंग करतोय. त्यावरती सर्वांचंच लक्ष लागलंय. 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला. गॅप मध्ये भरपूर वेगाने बॉल मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रशः डीप मध्ये पोहोचले परंतु त्यांचे प्रयत्न पुरे पडले आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. आज चौकार आलाय. मागील बॉलवरती षटकार तर या बॉलवरती चौकार. धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकतो. 11 करण धुळेवरती आक्रमण चढवलाय. टिट फॉर टॅट जसंच त्याचं प्रत्युत्तर देत असताना हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला पाहिलं होतं. या दिशेला फटका खेचायचा परंतु फटका खेचण्याचा प्रयत्न करून फसला. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुटकेचा मोकळा निश्वास आता केडीने देखील सोडलाय. कारण डॉट बॉलची समाप्ती होत असताना या वेळेला देखील गोल गिरकी घेतली होती. शपरवून खेळण्याचा प्रयत्न होता. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न फसतोय. संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना एक चौकार जरूर आला. एक षटकार जरूर आलाय परंतु कमबॅक पुन्हा एकदा करतोय. करण धुळेला माहिती आहे अशा प्रकारची जर फलंदाजी होत राहिली तर पूर्णपणे धावसंख्या नक्कीच गाठू शकते. टीम नवीन बडवली 74 धावा परंतु या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करण धुळे देखील करतोय. सलग 2 बॉल आता निर्धाव फेकत असताना स्ट्रायकिंग वरती यश. या वेळेला मात्र खर तर चेंडू निसटला होता हातातून परंतु पंचाचा इशारा पोहोचलाय. व्हाईट बॉल. हिरमन खरकर सरांना तुम्ही पाहताय. खरं तर महाराष्ट्रातील एक नामांकित पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. डान्सिंग अंपायर म्हणून हॅरी सरांची ओळख आहे. काहीशा नटखट अदा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील त्यांच्या माध्यमातून. फुल डोस होता. पुन्हा एकदा खेळलाय. ऑन साईडला मिड विकेटला टायमिंग चौकावरती बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 2 बॉल निर्धाव आले. पुन्हा एकदा अभ्यास केलं यशनं आणि आता शेवटचा बॉलवरती सिक्सर ठोकलाय. शेवट गोड केलाय आणि धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 74 धावाचं टार्गेट तिथे मात्र सेट करत असताना 18 धावा.
18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 56 धाबांची गरज आहे. 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अपेक्षा धनराज मात्रेकडनं होती परंतु अपेक्षा पूर्ण केली ती यश. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये षटक क्रमांक दुसरे घेऊन कोणता गोलंदाज येतोय ते देखील पाहावं लागेल. महेंद्र धुळे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. षटक क्रमांक दुसरे घेऊन ते दाखल झालेत. चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता अजूनही 56 धाबांची गरज आहे. गोलंदाज महेंद्रचा पहिला बॉल अडबा पाटने खेचला. स्कोर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल देखील मिळते आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता अजूनही 55 धावांची गरज आहे. आव्हान तितकंसं मोठं नाहीये आता कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा जिथे खर्च केला करण धुळेनं आत्मविश्वास कुठेतरी दुणावला असेल टीम नवीन बनवली संघाचा. परंतु या धावा इथून मात्र आता 17 बॉलमध्ये 55 चेस करावा लागतील कारण घरचा मैदान आहे. परत प्रेक्षक या मैदानावरती देखील आता उपस्थित झालेत. त्यांना देखील अशा अपेक्षा. समोर एक मोठा बलाढ्य संघ आहे जर्मन जोविली. या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगला क्रिकेट आता खेळावा लागेल. स्ट्रायकिंग केअरवरती यश. बॅक पुढे जाऊन ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न पोहोचतोय. यशांच्या मागे बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल तर एक बदली आणि आता सिंगल वरती धनराज मात्रेने थांबवलंय. दरम्यान धाव मिळाली. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय परंतु मोठा फटका खेचून दिला नाहीये महेंद्र धुळेनं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले धनराज मात्रेनं कारण धनराज मात्रेच्या अगेन्स्ट कित्येक वेळा चांगला क्रिकेट महेंद्रने खेळलाय तर महेंद्रच्या अगेन्स्ट कित्येक वेळा चांगला क्रिकेट धनराजने खेळलाय. परंतु आता हे बॅटल चांगला रंगेल कारण दोन्ही खेळाडूचा विचार केला तर दोन्ही खेळाडू नामांकित खेळाडू आहेत. चला पाण्याची व्यवस्था करा. चला ऑल इज वेल. महेंद्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. मन बनवलं होतं समोरच्या दिशेने खेळायचंय. याच अनुषंगाने मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉलची समाप्ती असतात. सलग 3 बॉल आता महेंद्रने फेकलेत. धावा खर्च केला त्या 2. जास्त मोठा रनअप नाहीये महेंद्रचा. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. आता बॉल नाही थांबणार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
चेंडूचा खेळ संपन्न झाला. 8 धाबा महेंद्रने आतापर्यंत खर्च केल्या. धावफलकाचा विचार केला तर 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 14 धाबांचा टार्गेट चेस करत असताना 26 धाबा. फुलटॉस होता. पुन्हा एकदा घेतला ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला. फिल्डर के मस्तक से दस्तक देते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. सलग 2 षटकार आता धनराज मात्रेच्या बॅटपासून. आता टाळ्यांचा कडकडाट थांबत नाहीये कारण बॅटिंग कशी मैदानाच्या आतमध्ये होतीये. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 32 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. महेंद्र धुळेच्या अगेस आता हल्ला बॉल चढवलाय धनराज मात्रेच्या माध्यमातून. या वेळेला देखील खेचायचा ऑन साइडला परंतु नाही जमला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान एक चिकी सिंगल इथे देखील मिळते. 33 षटक क्रमांक दुसरं संपन्न झालंय. 33 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये अजूनही 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 41 31 धाबांची गरज आहे. 41 धाबांची गरज आहे. 12 चेंडू आणि 41 धाबांची गरज. षटक क्रमांक तिसरे घेऊन विवेक गायकवाड आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्टॅकिंग वरती धनराज. या वेळेला देखील अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती बॉल मात्र स्टँडच्या मागे ट्रॅव्हल होतोय. दरम्यान धाबा किती मिळतील पाहावा लागेल. 2 धाबा तर एकवटला. तिसरीचा प्रयत्न होतोय. 3 धाबा इथे मात्र एकवटल्या गेल्या. आता चौथीचा प्रयत्न होईल का पाहावा लागेल परंतु फक्त 3 धाबा. 1+3 अशा 4 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 0 बॉल आणि 4 धाबा खर्च केला विवेक गायकवाडनं. परंतु अशा अपेक्षा मोठ्या होत्या कारण 9 बॉलवरती सिक्सर यायला हवं होतं असं वाटतंय भरपूर साऱ्या प्रेक्षकांना. परंतु जो मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्यालाच माहिती असतो नक्की परिस्थिती काय आहे. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि 37 धाबांची गरज. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील चेंडू मात्र महेंद्रच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान इथे धाव मिळत नाहीये. 0 बॉलवरती घडतले 4 धाबा बसून केल्या ते म्हणजे धनराज मात्रेनं. आता अजून या मॅच मध्ये आपण जर पाहिले तर 11 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. फुलटॉस होता. हा देखील पंचाने आता 9 बॉल घोषित केलाय. शरीरावरती चेंडू आदळतोय. दरम्यान गोलंदाज नक्कीच गोलंदाज चेंज आहे कारण 2 बिनर त्याने हाताळले त्यामुळेच की काय आता नक्कीच गोलंदाज बाद करण्यात आलाय. आणि आता आपण जर पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 35 धाबांची गरज आहे. अकरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता अजूनही 35 धावांची गरज. गोलंदाज सचिन धुळे येतात गोलंदाजी मार्कवरती. 11 बॉल 35.
विकेट. लाईन चेक करावे लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. हेरी सरांची नटखट आता तुम्हाला आता पाहायला मिळतीये. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. विकेट गेलाय. ऑन साइडला फेकून दिलाय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाज सचिनच्या गोलंदाजीतून निघतात अग्नीच्या गोला, परंतु बॅट्समन धनराजच्या बाहेरपासून निघतोय तोफेचा गोळा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही आपण जर पाहिलं तर आता 28 धाबाची गरज आहे. 10 चेंडू 28 धाबा चेस करायचे आहेत. याच अनुषंगाने मध्ये बॅटिंग करतोय धनराज म्हात्रे. पुन्हा एकदा विकेट केलाय. फटका तर चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक सिंगल ब्रेक पडली. अजय धुळे भरपूर वेगाने पोहोचलेत, परंतु मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल पेक्षा जास्त काही नसणारा. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. 9 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरता अजूनही 27 धाब्यांची गरज आहे या मॅच मध्ये. हे 3 चेंडू भरपूर महत्वाचे असतील दोन्ही संघासाठी. या 3 बॉलवरती जर मोठे फटके आले तर शिरकाव करेल पुन्हा एकदा टीम नवीन बळवली, परंतु जर 3 चेंडूवरती एखादी विकेट मिळते किंवा डॉट बॉल येत आहेत तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकते टीम जर्मन जोवेली. दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरले. दोन्ही संघ मोठ्या गुणा गोविंदाने उतरलेत, परंतु आज विजय कोणाचा या बडवलीच्या मैदानावरती. विकेट करण्याचा प्रयत्न हा ब्रेकर होता. बॅटची कडा घेतली. त्यांच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय. विवेक गायकवाड पोहोचलाय. दरम्यान मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल आणि आता या सिंगलच्या जोरावरती धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 8 बॉलचा खेळ शिल्लक. 26 धावांची गरज या मॅच मध्ये. टू गो. या बळवा देखील अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न कुठेतरी फसला. दरम्यान बॅटबॉलची समाप्ती असताना शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 26 धाबाची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 26 धाबा आता चेस करायचे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. शेवटच्या बॉलवरती घडणार काय. येणारा शेवटचा बॉल आता सर्वांना पाहायचा. शेवटचा बॉल. विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. दरम्यान धाबा किती मिळतील पाहावा लागेल. एक सिंगल इथे इक्वेटी गेली. आता येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता अजूनही 25 धाबांची गरज. चला पाणी घेऊन जा. सहा बॉल 25. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि नवीन बडवली संघाला जिंकण्याकरिता 25 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. दोन्ही खेळाडू जे सलामीला दाखल झाले ते अजूनही मैदानावरती उभे आहेत. गोलंदाज अजय धुळे. राऊंड विकेट. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज होत असताना. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे इशारा करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती जोडली जाते. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 24 धाबांची गरज. 4 षटकार मारावे लागतील धनराज म्हात्रेला वर हा सामना जिंकायचा. परंतु समोर आपण पाहिलं तर गोलंदाज अजय धुळे तो देखील कमी नाहीये. सामना अटीतटीचा होणार यात शंकाच नाहीये. पुन्हा
एकदा लाईन चेक करावी लागेल. पंच आमच्याकडे वळले इशारा करतात व्हाईट बॉल 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील आणि त्याच 2 धाबीच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि अजूनही आपण जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 22 धाबांची गरज. गोरदासाचे बिग हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. डॉट बॉलची समाप्ती आता झाली आहे. येणारे 5 बॉलचा खेळ शिल्लक, जिंकण्याकरिता 22 धाबांची गरज. प्रत्येक बॉल दोन्ही खेळाडूसाठी दोन्ही संघासाठी भरपूर महत्वाचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती समीकरण वेगळं तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना येणारे 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, जिंकण्याकरिता 22 धाबांची गरज. या बॉलला देखील क्रॉस बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता, मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्याकरिता 21 धाबांची गरज. सामना थोडासा जड झाले टीम जोवेली संघाच्या बाजूने जरूर, परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये ना तोपर्यंत सांगू शकत नाही होत की जिंकणार कोण. कारण एका चेंडूमध्ये 7 धाबांची गरज असताना देखील धनराज मात्रेने तो सामना जिंकवला होता, ज्यावेळेस 100 धाबांची गरज होती. परंतु आज या मैदानावरती आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 21 धाबांची गरज. अडबा बॅटनं घेतलाय, पुन्हा एकदा इथे सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसणार. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 20 धाबांची गरज. पहिले 2 चेंडू भरपूर महत्वाचे होते. पहिल्या 2 बॉलवरती जर चांगली धावसंख्या उभी राहिली असती तर नक्कीच पुन्हा एकदा शिरकाव केला असता टीम वडवली संघाने, परंतु असं घडलं नाहीये. 3 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये अजय धुळेवरती विश्वास जरूर दाखवला महेंद्र रोहनने, परंतु त्याच विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली अजयनं. बोपणीसारखी बॅट पेरवली होती, यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, दरम्यान धाब इथे मिळणार नाहीये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होतोय, पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होतीये. सामना आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चांगला क्रिकेट टीम चेअरमन जोगेली संघाने दाखवला. करण धुळेचे झेल नक्कीच थोडेसे महागडे पडले मी म्हणेन टीम नबील बडबडी संघासाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स केलाय, शेवट गोड केले टीम नवीन बडवली संघाने, परंतु सामना जिंकलाय टीम चेअरमन जोबेली संघानं. आणि या मॅचचा मार्ग मॅच नो डाऊट 18 चेंडूमध्ये 62 धाबांची खेळी ज्याने केली आहे तोच बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.